लाडका भाऊ योजनेवरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे। सरकारवर स्त्री पुरुष भेदभावाचा आरोप करण्यात येतोय। राजकीय फायद्याकरता योजना आणल्याचा आरोप करत आता त्यावर बच्चू कडूंनी उपरोधिक टीका सुद्धा केलेली आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूया या संदर्भातला आमचा हा एक खास रिपोर्ट। सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेवर आता विरोधकांनी टीका सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेतून महिलांना महिन्याला 1,500 रुपये तर पुरुषांना 6,000 पासून 10,000 रुपये मिळणार आहेत। हा भेदभाव असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला है। देखो, लाडली बहन को 1500 रुपये आप दे रहे हो और जो 12th पास लाडला भाई है उसको कितना 6,000, जो ग्रेजुएट भाई है उसको 10,000। लाडली बहन को 10,000 रुपया दीजिए, घर चलाने को दीजिए ना। आपके पास इतनी उदारता है दिल में तो आप लाडली बहन को अकाउंट में 10,000 रुपया दीजिए। महिलांना पुरुषांपेक्षा कमी पैसे देऊन सरकार लाडक्या बहिणींसोबत भेदभाव करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। महिलांची किंमत एवढी कमी आहे का? मग शिकलेल्या महिलांना मग पैसे का नाही? मग तुम्ही ते का नाही करून देत आहात? आणि मग 1500 रुपयावर फक्त मतदानासाठी आपण करत आहात काय? मग 1500च आमची किंमत आहे का? लाडक्या बहिणींना देखील 5,000च्या वर पैसे देण्यात यावे अशी माझी ठाम कळकळीची मागणी माझ्या भावाकडे आहे। सरकारनं लोकप्रिय घोषणांचा धडाका लावला असून येत्या काळात लाडका आजोबा, लाडकी आजी यासारख्या योजनाही येतील असा टोला काँग्रेसच्या विश्वजित कदमांनी लगावलाय। आता निवडणूक आली म्हणून वेगवेगळ्या योजना आहेत। लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके आजोबा, लाडकी आजी, लाडका मुलगा, लाडकी मुलगी, जे काय आता योजना खूप काही तुम्हाला येणाऱ्या दिवसात पाहायला मिळेल। तर त्या योजना केवळ येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आहेत तर महाराष्ट्राला दिसलेला तो। बच्चू कडूंनी लाडका दिव्यांग ही योजना सुरू करण्याची मागणी केली। यापुढे जाऊन त्यांनी लाडका पत्रकार, लाडका कॅमेरामन योजनाही सुरू करण्यासाठी आग्रही असल्याचं सांगितलंय। लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडका दिव्यांग भावाची योजना आम्ही आता लाडका दिव्यांग जाहीर करा असं जाहीर करतो, सांगतो सरकारला। मग लाडका पत्रकार पण करा। लाडका कॅमेरेवाले पण करावं लागेल। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेतून सामान्यांना खूप अपेक्षा आहेत। आता या योजनेत गोंधळ झाल्यास सामान्यांसाठी हा विषय चेष्टेचा होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।